सर्ग 14वा बुद्धत्व लाभ। त्यानंतर त्या ध्यानप्रवीणाने धैर्य आणि शांतीने माराच्या सैन्याला जिंकून परमार्थ जाणून घेण्याच्या इच्छेने ध्यान लावले। सर्व प्रकारच्या ध्यान पद्धतीवर उत्तम प्रकारे प्रभुत्व प्राप्त करून पहिल्या प्रहरामध्ये आपल्या पूर्वजन्माच्या परंपरेचे स्मरण केले। अमुक जन्मात मी अमुक होतो, तेथून निघून मी येथे आलो, अशा प्रकारे हजारो जन्मांचे प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याप्रमाणे त्याने स्मरण केले। तेव्हा त्या जन्मातील जन्म आणि मृत्यूचे स्मरण करून त्या कारुण्यात्मकाने प्राणीमात्रांवर करुणा केली। येथे आप्तसुखियांचा त्याग करून प्राणी इतरत्र जन्म घेऊन कार्य करीत असतो। खरोखरच हे जग असुरक्षित आहे, कारण ते चाकाप्रमाणे खालीवर भ्रमण करीत असते। अशा प्रकारे स्मरण चिंतन करीत असताना त्या संयतात्म्याला हा संसार केळीच्या गर्भाप्रमाणे असार निस्सार आहे या निश्चयाची खात्री पटली। त्या अद्वितीय पराक्रमी आणि दृष्टिमंतांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा मुनीने दुसऱ्या प्रहरामध्ये दिव्य दृष्टी प्राप्त केली। तेव्हा त्या अतिशुद्ध दिव्य चक्षुसंपन्नाने ज्याप्रमाणे निर्मल आरशात प्रतिबिंब पाहावे, त्याप्रमाणे त्याने या संपूर्ण जगाला पाहिले। निकृष्ट आणि उत्कृष्ट कर्म करणाऱ्या प्राण्यांचे मृत्यू आणि जन्म पाहत असताना त्याची करुणात्मता वृद्धिंगत झाली। हे दुष्कर्म करणारे जीव दुर्गतीला प्राप्त होत आहेत, हे दुसरे शुभ कर्म करणारे प्राणी स्वर्गामध्ये स्थान प्राप्त करत आहेत। हे दुष्कर्म करणारे अति दारुण अशा भयंकर नरकामध्ये पडून नानाविध दुःखांनी बिचारे अतिशय पीडित होत आहेत। काहींना अग्निप्रमाणे लाल रंगाचा वितळलेल्या लोखंडाचा रस पाजला जात आहे। ओरडणाऱ्या दुसऱ्या काहींना तापलेल्या लोखंडाच्या खांबाला बांधले जात आहे। लोखंडी भांड्यामध्ये जळलेल्या अन्नाप्रमाणे अधोमुख काही प्राणी शिजवले जात आहेत। काही करून रुदन करीत असलेले जळणाऱ्या निखाऱ्यांच्या ढिगांवर जाळले जात आहेत। लोखंडाचे तीक्ष्ण दात असलेली भयंकर कुत्री काहींना खात आहेत, तर काहींना लोखंडी चोच असलेले धीट कावळे जे जणू लोखंडाचेच बनवले असावेत असे खात आहेत। काही अग्नीच्या त्रासामुळे संतप्त होऊन थंड सावलीची आकांक्षा बाळगीत निळी व टोकदार पाने असलेल्या वनांमध्ये कैद्यांप्रमाणे प्रवेश करत आहेत। ज्याचे हात बांधले आहेत असे काही जण कुऱ्हाडीने लाकूड तोडावे त्याप्रमाणे कापले जात आहेत। दुःखामुळे देखील त्यांचा मृत्यू घडत नाही, कारण कर्माद्वारे त्यांचे प्राण धारण केले जात आहेत। सुख प्राप्ती होईल या आशेने दुःख निवृत्तीसाठी यांनी जे कर्म केले होते त्याचेच दुःखमय असे हे फळ हे बिचारे भोगत आहेत। ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी हे अशुभ कर्म करून हे अतिशय दुःख भोगीत आहेत, त्या अशुभाचा आस्वाद यांना थोडे तरी सुख मिळवून देईल काय? या पापी जनांनी हसत हसत जी कर्मे केली होती त्याचे हे फळ म्हणून परिपाक काळामध्ये ते रडत रडत भोगीत आहेत। पापकर्माचे असे हे फळ पापकर्म करणारे जर प्रत्यक्षात पाहतील तर हृदयावर आघात झाल्याप्रमाणे उष्ण रक्ताची ओकारी करतील। हे दुसरे बिचारे चित्ताच्या चंचलतेमुळे उत्पन्न होणाऱ्या विविध प्रकारच्या कर्मामुळे चित्र विचित्र पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये उत्पन्न झाले आहेत। जेथे मांस कातडी केश व दातासाठी तसेच वैर आणि मदामुळे देखील आणि आप्तसुखियांच्या डोळ्या देखत सुद्धा ते दीनपणे ठार मारले जातात। तसेच बैल व घोडे होऊन भूक तहान आणि थकव्याने पीडित होऊन अशक्त असून देखील अंकुशाने क्षत विक्षत शरीर होऊन हाकले जातात। आणि हत्ती रूपात जन्मून बलवान असून देखील दुर्बलांकडून मस्तकावर अंकुशाचा मार खात पाय आणि टाचांची ठोकर खात हाकले जातात। जेथे इतर अनेक दुःखे आहेत तेथे पशुपक्षी योनीमध्ये परस्पर विरोध आणि पराधीनतेमुळे विशेष दुःख आहे। आकाशात वावरणारे पक्षी आकाशात वावरणाऱ्या पक्ष्यांकडून, पाण्यात राहणारे जलचर जलचरांकडून आणि जमिनीवर वावरणारे मानव जमिनीवर वावरणाऱ्या मानवाकडून त्रस्त केले जातात। तद्वतच परस्पर माश्चर्यदोषाने ज्यांचे चित्त ग्रासलेले असते असे हे प्रकाशरहित प्रेत लोकामध्ये उत्पन्न होऊन दिनावस्थेमध्ये कर्माची फळे भोगत राहतात। सोयीच्या छिद्राप्रमाणे लहान तोंड असलेले आणि पर्वताप्रमाणे पोट असलेले हे दुःख भोगणारे भूक तहानेने उद्भवणाऱ्या दुःखाने त्रस्त होतात। आपल्या कर्माकडून धारण केले जाणारे हे सतत आशेने ग्रासले राहतात आणि फेकलेली अपवित्र वस्तू देखील त्यांना खायला मिळत नाही। मात्सर्याचे असे फल आहे। असे जर माणसाला कळले असते तर शिबिराजाप्रमाणे आपल्या शरीराचे सर्व अवयव त्याने दान केले असते। हे दुसरे प्राणी नरकाप्रमाणे असलेल्या गर्भ नावाच्या अपवित्र सरोवरामध्ये पडून मनुष्य योनीमध्ये दुःख भोगतात। जन्माच्या वेळी सुरुवातीलाच दाईच्या कठोर हाताने पकडले जात असताना
जणू तीक्ष्ण शस्त्राने कापले जात असल्याप्रमाणे विव्हळून रडतात. आप्तसोकी त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांचे लालन पालन करतात आणि त्यांना अत्यंत काळजीपूर्वक वाढवतात. तरीसुद्धा ते आपल्या केलेल्या कर्मामुळे नानाविध दुःखापासून क्लेशाला प्राप्त होतात आणि वृद्धावस्थेमध्ये हे करायचे आहे, ते करायचे आहे अशा प्रकारच्या अधिकच्या तृष्णेचे चिंतन करीत रात्रंदिवस अखंड वाहत्या प्रवाहात डुंबत असतात. इतर काही ज्यांनी पुण्याचा संचय केला आहे ते स्वर्गामध्ये जातात, परंतु तेथे कामज्वालांनी असे जळतात जणू अग्नीमध्ये जळत आहेत आणि तिथे ते कामोपभोगाने तृप्त होण्यापूर्वीच खाली जमिनीवर पडतात. त्यांची दृष्टी वरतीच खिळलेली असते. ते निस्तेज आणि अत्यंत शोकाकुल असतात. त्यांच्या माळा कोमेजलेल्या असतात. हे अप्सरांचे प्रियकर असलेले ते जेव्हा अनाथ आणि दीन होऊन पृथ्वीवर पडतात तेव्हा त्या अप्सरा कातर होऊन दीनवाण्या नजरेने त्यांचे वस्त्र आपल्या हाताने धरून त्यांना पाहत राहतात. त्या अप्सरा विमानातून पाडणाऱ्या आपल्या प्रियतमांना वाचवण्याचा प्रयत्न करीत पडत असताना अशा भासतात जणू आकाशातून तारका निखळून पडत आहेत. नानाविध रंगाच्या माळा आणि अलंकार परिधान केलेल्या काही अप्सरा आपल्या प्रियकरांना संकटग्रस्त झालेले पाहून शोकमग्न होऊन तिथेच उभ्या राहून आसवानी भरलेल्या चंचल नेत्रांनी त्यांचे फक्त अनुगमन करतात. पृथ्वीवर पडणाऱ्या त्या प्रियकरांविषयीच्या प्रेमामुळे भयंकर मानसिक त्रासामुळे त्रस्त होऊन काही अप्सरा आपल्या हाताने ऊर बडवतात. ते स्वर्गवासी सुद्धा खाली पडत असताना अतिशोकाने पीडित होऊन हाय चैत्ररथ वन, हाय प्रिये, हाय मंदाकिनी, हाय मेरू अशा प्रकारे अत्यंत दीन आर्त होऊन विलाप करीत राहतात. एवढ्या कष्टाने प्राप्त होणारा स्वर्ग देखील अनिश्चित आणि क्षणिक असतो आणि त्यापासून नक्की वियोग घडला असता तोही दुःखदायक ठरतो. या जगाचा हा नियम आहे आणि असाच स्वभावही आहे. तरी देखील हे लोक या जगाला तशा स्वरूपात पाहत नाहीत. स्वर्ग शाश्वत आहे असा निश्चय करून जे जितेंद्रिय तिथे गेले त्यांचे सुद्धा सर्व मनोरथ धुळीस मिळाले आणि ते देखील दुःखार्थ होऊन खाली पडले. नरकामध्ये भयंकर त्रास आहे. पशूंमध्ये परस्परांचे भक्षण होत असते. प्रेतांच्या ठिकाणी भूक तहानेचे दुःख असते. मनुष्यामध्ये तृष्णेचे दुःख असते. इथे स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेणे आणि मृत्यू पावणे अशा प्रकारे अखंड भ्रमण करणाऱ्या जीवांना वास्तविक सुख नाहीच. आधार नसतानाही हे विश्व तीव्र गतीने निरंतर फिरते आहे. त्यात जीव चारही बाजूनी वेढला आहे आणि त्याला कधीच विश्रामस्थान लाभत नाही. अशा प्रकारे त्याने आपल्या दिव्य दृष्टीने पाचही जीवलोकांना निरखून पाहिले, परंतु त्यांच्यात त्याला केळीच्या खांबाप्रमाणे सार आढळले नाही. मध्यरात्र उलटून गेल्यावर रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात त्या ध्यानियामध्ये श्रेष्ठ अशा बोधिसत्वाने जगाचे सत्य तत्व जाणून घेण्यासाठी सत्वामध्ये स्थिर होऊन तसेच इंद्रिय संयम करून ध्यान केले. अहो, जीवित प्राणी कधीही सुख किंवा स्थैर्य प्राप्त करीत नाहीत. वारंवार जन्म घेतात, म्हातारे होतात आणि मरण पावतात. मानवाची दृष्टी नक्कीच काममोहरूपी अंधकाराने झाकलेली आहे. यामुळेच महाभयंकर दुःखातून मुक्त होण्याचा खरा मार्ग त्याला दिसत नाही. अहो, खरोखरच हे काय आहे ज्याचे अस्तित्व फक्त वार्धक्य आणि मृत्यूचे कारण आहे असा त्याने मनात विचार केला. त्या ज्ञानियांच्या राजाने सत्याच्या गर्भात प्रवेश करून पाहिले की जन्मलाभ हेच जन्ममृत्यूचे खरे मूळ कारण आहे, दुसरे नाही. डोके असले तरच डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. झाड असेल तरच ते कापले जाईल. अशा प्रकारे त्या मुनिसप्तकाने अंतर्चक्षूच्या माध्यमातून सर्व काही पाहिले. जन्माचे कारण काय असू शकते याविषयी त्या मुनीने चिंतन केले. तेव्हा कर्मभव हेच त्याला मूळ कारण असल्याचे दिसले. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की कर्मापासूनच प्रवृत्ती जीवन होत असते. ती प्रकृतीमुळे, कर्त्यामुळे, अभावामुळे किंवा आत्म्यापासून होत नसते. वेळूचे पहिले पेर बुद्धिपूर्वक कापले असता उरलेले सर्व पेर सहजपणे कापले जातात. त्याप्रमाणेच त्या मुनीचे ज्ञान वृद्धिंगत झाले. तेव्हा मुनीने या संसाराचे कारण निश्चितपणे जाणण्यासाठी प्रयत्नपूर्वक ध्यान लावले. तेव्हा उपादान हे भवाचे कारण असल्याचे त्याच्या लक्षात आले. ज्याप्रमाणे इंधनापासून अग्नी उत्पन्न होतो त्याप्रमाणेच या जगामध्ये जीवनातील जे विविध व्रत, शील आणि कार्य आहेत तेच उपादान होत आणि कोणत्या कारणामुळे या जगात उपादान उत्पन्न होतात यावर चिंतन करीत असताना त्याला सर्वप्रथम तृष्णाच दृष्टीस पडली. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या मदतीने अग्नीची ठिणगी संपूर्ण अरण्यात पसरते त्याप्रमाणे तृष्णेने युक्त कामेच्छा ही कर्मरूपी जंगलात वृद्धिंगत होत जाते. कोणत्या कारणाने तृष्णा उत्पन्न होते यावर त्याने पुन्हा ध्यान केले. तेव्हा चांगल्या प्रकारे ध्यान केले असता
वेदना हेच तृष्णेचे कारण असल्याचे त्याने जाणले. वेदनेमुळे आकृष्ट होऊन हे जग तृप्तीकरता धावपळ करीत असते. मनुष्य तहानेने व्याकुळ झाला असतानाच पाण्याची इच्छा करतो, अन्यथा नाही. त्यानंतर त्या जितेंद्रियाने वेदनेचे मूळ जाणण्याकरता ध्यान केले. तेव्हा वेदनेचा अंत करणाऱ्या त्याला स्पर्शामध्ये वेदनेचा उद्गम आढळला. इंद्रिये, वस्तू आणि मन यांच्या संयोगाला स्पर्श असे म्हणतात. ज्याप्रमाणे अग्नीपासून अग्नी उत्पन्न होतो, त्याप्रमाणे त्या स्पर्शापासून वेदना उत्पन्न होत असते. मग स्पर्शाचे सुद्धा काय कारण आहे? यावर त्या लोकविदामध्ये श्रेष्ठ अशा त्याने ध्यान करून संसारातील 6 आयतनांना स्पर्शाचे मूळ कारण असल्याचे जाणले. दृष्टीचा घटाशी संयोग होत असल्यामुळे आंधळा मनुष्य घट पाहू शकत नाही. म्हणून आयतनाचे अस्तित्व असले तरच स्पर्शाचे अस्तित्व संभवनीय आहे. तेव्हा त्या तत्त्वज्ञाने 6 आयतनांच्या कारणाचे अखंड चिंतन करीत ज्ञानाच्या माध्यमातून षडायतन हेच नामरूपाचे कारण असल्याचे जाणले. जसे अंकुर उपस्थित असले तर पाने आणि शाखांची उत्पत्ती होते, तशीच नामरूप असल्यास आयतनांची उत्पत्ती होते. तेव्हा पुन्हा नामरूपाच्या कारणाविषयी ध्यान केले. तेव्हा ज्ञानात पारंगत झालेल्या त्याने विज्ञानाला त्या नामरूपाच्या मुळाशी उपस्थित असल्याचे पाहिले. विज्ञानाचा उदय झाल्यावरच नामरूपाचा उदय संभवतो. कारण बीजाचा चांगल्या प्रकारे विकास झाला तरच तिथे अंकुर द्रष्टोत्पत्तीस येतो. नंतर विज्ञान म्हणजे संज्ञा किंवा चेतना कशापासून उत्पन्न होत असते यावर चिंतन मनन करीत असताना त्याला असे आढळले की नामरूपाचा आधार घेऊन विज्ञान जन्मले आहे. निमित्ताने नैमित्तिकाचा क्रम जाणून त्याचे मन तिथेच स्थिर राहून विचरण करू लागले. नंतर कुठेही भटकले नाही. विज्ञान प्रत्यय आहे, ज्यातून नामरूप उत्पन्न होत असतात आणि नामरूप हा आधार आहे, त्यावर विज्ञान आश्रित आहे. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये नौका मनुष्याला ओढून नेते, जमिनीवर मनुष्य नावेला ओढून नेतो, त्याप्रमाणेच विज्ञान आणि नामरूपाला परस्परांचे कारण मानले जाते. तापलेले लोखंड गवताला जाळते, तसेच जळणारे गवत लोखंडाला तापवते. त्याप्रमाणेच या दोहोंचा परस्पर कार्यकारण संबंध आहे. तत्वज्ञानमध्ये श्रेष्ठ अशा त्याने ध्यान करीत असताना जाणले की विज्ञानापासून नामरूप होत असते, त्या नामरूपापासून आयतन, त्या 6 आयतनापासून स्पर्श निर्माण होत असते. स्पर्शापासून वेदना, त्या वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान आणि त्या उपादानापासूनच भावाची उत्पत्ती होत असते असे त्याने जाणले. तेव्हा भावापासून जन्म होतो आणि जन्मापासून मृत्यू घडतो असे त्याने मानले. तसेच त्याला चांगल्या प्रकारे कळून आले की प्रत्ययापासून भावाची उत्पत्ती होत असते. जन्माच्या नाशामुळे वार्धक्य व मृत्यूचा निरोध होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून मग त्याने चांगल्या प्रकारे निश्चय केला की भावाचा नाश झाला तरच जन्माचा नाश होऊ शकतो. उपादानाचा निरोध झाल्यावर निश्चितपणे संसारही निरुद्ध होतो. अशा प्रकारे ध्यान करीत असताना त्याचा अंतर्बोध वृद्धिंगत झाला. तृष्णेचा निरोध झाला असता क्षणार्धात उपादानाचा निरोध होतो आणि वेदनेचा विनाश झाल्यावर तृष्णेचे अस्तित्व राहत नाही. स्पर्श चांगल्या प्रकारे नष्ट झाल्यावर निश्चितपणे वेदना नाश पावते. तसेच 6 आयतनांचा चांगल्या प्रकारे नाश झाला असता स्पर्शही विलय पावतो. नामरूपाचा विरोध झाला असता 6 आयतनांचा चांगल्या प्रकारे नाश होतो. तसेच विज्ञानाचा निरोध झाल्यावर नामरूपाचा विनाश होतो. संस्काराचा निरोध झाल्यावर विज्ञानाचा निरोध होतो. अशा प्रकारे मुनीने एकेकाला एक दुसऱ्याचे कारण असल्याचे जाणले. अविद्येचा नाश झाला असता संपूर्ण संस्कार चांगल्या प्रकारे क्षीण होतात. अशा प्रकारे तो ज्ञेयाला जाणून बुद्ध होऊन ध्यानातून बाहेर पडला. या जगात आत किंवा बाहेर त्याला आत्मा कुठेही दिसला नाही, परंतु त्याने आर्य अष्टांगिक मार्गाने परमशांती प्राप्त केली. सत्य असत्याला जाणणारे महर्षीगण परमार्थ प्राप्तीसाठी ज्यावर चालले होते तो पूर्ण मार्ग मात्र मी प्राप्त केला अशी त्याची खात्री पटली. जेव्हा संपूर्ण चराचर शांत होते तेव्हा शेवटच्या प्रहरामध्ये उषकाल समयी त्या ध्यानी या ध्यात्याने अविनाशी पदाने बुद्धत्वाला प्राप्त केले. जेव्हा ते बुद्ध झाले तेव्हा मत्त स्त्रीप्रमाणे पृथ्वी फिरली. सिद्धासहित सर्व दिशा प्रदीप्त झाल्या, उजळल्या आणि आकाशातून देवतांनी दुदुंभी वाजवल्या. आकाशात ढग नसूनही पाऊस पडला. मंद मंद सुखद असा वारा वाहू लागला आणि वृक्षांनी त्याच्यासाठी अवेळीच फळे आणि फुलांचा वर्षाव केला. स्वर्गातून सोने तसेच मोती व मानकांचा वर्षाव झाला आणि मंदरादी स्वर्गीय फुले पृथ्वीवर पडू लागलीत. त्यामुळे त्यांचा संपूर्ण आश्रम भरून गेला. त्यावेळी कोणीही क्रोधित नव्हता,
रोगग्रस्त नव्हता किंवा पाप करताही नव्हता. जणू अत्यधिक पूर्णता प्राप्त केल्याप्रमाणे संपूर्ण विश्व शांत होऊन शोभून दिसू लागले. मोक्षाची अपेक्षा बाळगणाऱ्या देवता अत्यानंदित झाल्या. पृथ्वी लोकात राहणारे लोक संतुष्ट झाले. चारही बाजूनी धर्माची वृद्धी झाल्यामुळे हे जग अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडले. इक्ष्वाकू वंशाच्या ऋषीच्या सिद्धीमुळे संतुष्ट झालेले देव आणि महर्षी त्यांच्या सन्मानासाठी दिव्य विमानामध्ये आरूढ होऊन आले. अदृश्य अशा सिद्ध देवता व महर्षींनी मोठ्या आवाजात त्याची स्तुती केली. परंतु येणाऱ्या संकटामुळे मार मात्र आधीप्रमाणेच निस्तेज झाला, कोमेजून गेला. काय क्लेशापासून विमुक्त होऊन त्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झाल्यामुळे ते मुनी स्नेहवशात अंतर्निरीक्षण करीत तेथे आसनावरच आठवडाभर बसून राहिले. अनात्मवादामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित होऊन कार्यकारणाच्या सिद्धांताला जाणणाऱ्या त्या मुनीने अतिशांतीच्या निमित्ताने आपल्या बुद्ध नेत्रांनी जगाला पाहिले. या जगाला मिथ्याचार संपन्न, व्यर्थ प्रयत्नपूर्ण, अत्याधिक कामवासनायुक्त, पतित असलेले आणि मोक्षमार्ग मात्र अतिशय सूक्ष्म असल्याचे पाहून तो मुनी अविचल भावामध्ये स्थित झाला. तेव्हा आधी केलेल्या आपल्या प्रतिज्ञेची आठवण करून आणि या जगाला दुःखाने त्रस्त पाहून मुनिनायकाने शांतीचा उपदेश करण्याची इच्छा बाळगली. निष्पाप धर्मसोबती आणि ध्येय प्राप्त करून बसलेल्या त्या मुनीची आदरपूर्वक सेवा करून त्या दोन्ही देवता धर्मयुक्त वचन बोलल्या. या जगाला ज्ञानबोध दान करण्याचा बुद्धाने मनोमन संकल्प केलेला आहे हे जाणून स्वर्गात निवास करणाऱ्या दोन देवता मुनीजवळ आल्या. हे विश्व या सौभाग्याला पात्र होणार नाही काय? कारण आपले करुणार्द्र चित्त हीनदीन जीवांकडे लक्ष देत नाही, पाहत नाही. या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. काही अति कामवासनाग्रस्त आहेत, काही कमी कामवासनाग्रस्त आहेत, काही सम्मुख आहेत तर काही विमुख आहेत. भवसागर पारंगत अशा हे मुनिश्रेष्ठा, आपण दुःखातून या जगताचा उद्धार करा. ज्याप्रमाणे धनाढ्य व्यक्ती आपल्या संपत्तीचे वितरण करतात त्याप्रमाणेच आपण आपल्या गुणांचे वितरण करावे. या लोकात किंवा परलोकात लोकांना आपल्या स्वार्थाचीच अभिलाषा असते. जगताच्या हितासाठी जो कार्य प्रवृत्त होईल असा मनुष्य दुर्लभ असतो. असे बोलून ते दोघेही ज्या मार्गाने आले होते त्याच मार्गाने भास्वत स्वर्गाकडे निघून गेले आणि मुनीने जगाची मुक्ती करण्याच्या निर्णयाकडे आपल्या मनाला वळवले. दिशांच्या देवतांनी येऊन त्यांच्यासाठी अनेक भिक्षापात्रे अर्पण केली. आनंदपूर्वक त्यांचा स्वीकार करून मुनीने त्या सर्व पात्रांना एकीकृत केले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या तांड्यांच्या दोन श्रेष्ठींनी त्यांची पूजा करून त्या मुनींकरता नम्रतापूर्वक पहिली भिक्षा अर्पण केली. आराड आणि उद्रक दोघेही धर्म स्वीकार करण्यास समर्थ होते, परंतु ते दोघेही मृत्यू पावले आहेत असे जाणून बुद्धाला 5 भिक्षूंची आठवण झाली. या जगातील अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी उदयकालीन सूर्याप्रमाणे ते मुनी भीमरथाच्या प्रिय मनोहर अशा धन्य सारनाथ नगरीला जाऊ लागले. तेव्हा गजेंद्राप्रमाणे गती असलेल्या, मृगेंद्राप्रमाणे खांदी असलेल्या मुनीने काशीपुरी वाराणसीला जाण्याच्या अभिलाषेने आपले शरीर वळवून बोधिवृक्षावर आपला सरळ आणि शुभ दृष्टिक्षेप केला. श्री अश्वघोष विरचित बुद्धचरित महाकाव्यातील बुद्धत्व लाभ नावाचा 14वा सर्ग समाप्त झाला आणि या ठिकाणी अश्वघोष विरचित बुद्ध चरित्र सुद्धा समाप्त झाले. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी, सार्थश्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील
अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.